नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनाज किचनमध्ये. चला तर मग आज आपण बनवूया. तुम्ही पाहत असाल वडापाव. तर सगळ्यात आधी आपण बटाटा उकडून घेतलेला आहे, तो मॅश करून घेतलेला आहे व्यवस्थित, अगदी बारीक मॅश केलेला आहे. आपण त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ, व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. थोडी हळद रंग येण्यासाठी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. मिक्सरमधून मिरची आणि भरपूर असा लसूण आपण बारीक करून घेऊया, कारण लसणाची चव खूप आवडते आमच्या घरात सगळ्यांना. त्यात वडापावमध्ये ते खूप छान लागते. तर आपण मिक्स करून घेतलेला आहे मिरची आणि बटाटा. चला तर मग आपण बाहेरचं आवरण तयार करून घेऊ. आपण डाळीच्या पिठामध्ये पाणी टाकलेलं आहे, मीठ, हळद, ओवा असं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये टाकूया इनो थोडासा. तर मी पॅटी बनवून घेतलेली आहे वडापावची, चपटी अशी. तुम्हाला गोल करायचा असेल वडा तर करू शकता. तर एकदम 4-5 पॅटीज मी करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. बटाटा खूप मी बारीक असा केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता 4 ते 5 पॅटीजमध्ये तयार झालेले आहेत. तर मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला करायचे. तर आपण गॅस चालू करूया. भरपूर असं तेल टाकूया, कारण आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. व्यवस्थित हाताने व्यवस्थित अशा पद्धतीने पीठ लागेल पॅटीजला. हळुवारपणे सोडायचं आपल्याला. तेल जास्त पण गरम करायचं नाही आणि खूप कमी पण त्याचं टेम्परेचर असू नये. तर व्यवस्थित बटाटा वडा खालच्या बाजून व्यवस्थित तो तळू द्यायचा आहे, कारण जर लवकर आपण काढायला गेलं तर त्यातला बटाटा सगळा निघून बाहेर येईल. त्यामुळे व्यवस्थित 4 ते 5 मिनिट बारीक गॅसवर आपण हे करायचं. तर अशा पद्धतीने मी 3 बटाटे वडे टाकलेले आहेत. तर 4 ते 5 मिनिटात होऊन जातात. तर बघूया आपण खालच्या दिशेने व्यवस्थित सुटलाय की नाही. सुटलेला आहे. मी बारीकच गॅस ठेवलेला आहे, मध्यम किंवा मोठा नाही. बारीक गॅसवर 4 ते 5 मिनिट लागतात, मध्यम गॅसवर 1 ते 2 मिनिटात होतं. पण बारीक गॅसवर काय होतं की पीठ लवकर करपत नाही. चला तर दुसरा पण दोन्ही वडे आपले तळत आलेले आहेत. तर आपला बटाटा वडा व्यवस्थित असा तळून झालेला आहे. खूप जास्त करपू द्यायचा नाही. तो व्यवस्थितपणे आपण काढून घ्यायचे टिश्यू पेपरवर किंवा बेकिंग पेपरवर. तर वडापाव म्हटल्यावर मिरची तर आलीच, तर आपण मिरची तळून घेऊया. मिरची मी धुतल्या पाण्यात तेलात टाकलेली, त्यामुळे तेल उडत होतं, पण तुम्ही सावधानी बाळगा. मिरच्या अतिशय कोरड्या असायला हव्यात तेलात तळताना, आणि चेहरा लांब ठेवा. तर आपण पावाचे 2 भाग केलेले आहेत. रेडीमेड हिरवी चटणी अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला लावून घ्यायची आहे. रेडीमेड चिंच आणि खजूरची चटणी
हिरवी चटणी आणि गोड चटणी एकत्रितपणे खूप छान लागते. हॉटेलमध्ये सर्व करताना असंच करतात. तर आपण बंद करूया अशा पद्धतीने. वडापाव छान दिसतंय. तर मी चुरा केलेला, आधी बुंदी केली, नंतर ती मिक्सरमधून काढली, थोडंसं त्यात मीठ टाकलं, बस एवढंच केलं मी. तर तेच आपण साईडला सर्व करणार आहोत. तळलेली मिरची, थोडंसं छान दिसावं म्हणून वडापाववर सुद्धा मी टाकलेली आहे. गोड चटणी, तिखट चटणी बाजूला सर्व केलेली आहे. तर अतिशय छान असा हा वडापावचा मेनू झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला? तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने नक्की करून बघा बटाटा वडा.